ओम भूर्भुवः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ॐ भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ॐ भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ॐ भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ॐ भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ॐ भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ॐ भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। महामृत्युंजय मंत्राचा जप करूया. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनात् मृत्योर्मोक्षीयमामृतात्. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनात् मृत्योर्मोक्षीयमामृतात्. ॐ 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 त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनात् मृत्योर्मोक्षीयमामृतात्. जय गुरुदेव. योगब्रह्म ऋषी प्रभाकर गुरुजी यांच्या आशीर्वादाने तसेच आपल्या संभाजीनगर विभागाचे प्रमुख आचार्य सुनील गुरुजी यांच्या प्रेरणेने आपला शनिवारचा सत्संग अनेक दिवसापासून अव्याहतपणे आणि अविरतपणे चालू आहे. प्रत्येक सत्संगात आपल्याला नवीन नवीन विषयाची माहिती मिळत असते. अनेक नवीन नवीन व्यासंगी व्यक्ती आपल्याला मिळत असतात आणि आपला सत्संग चालू असतो. आज सुद्धा आपल्याला अतिशय चांगल्या प्रकारचा सत्संगाचा लाभ मिळणार आहे. आपले ज्येष्ठ शिक्षिका स्वातिमा फडके यांचा वार्तालापातील मौनातील वार्तालाप या विषयावर सत्संग घेणार आहेत. स्वातिमा यांचा सगळ्यांना परिचय. ज्येष्ठ शिक्षिका आहेत, ब्रह्मोपदेशक आहेत, अनेक वर्ग त्यांनी घेतलेले आहेत, अनेक ऍक्टिव्हिटी ते करत असतात. समाज कार्यामध्ये त्यांचा पण सहभाग असतो. अशा मानचा सहवास आपल्याला लाभतोय. आपण विनंती करूया
की मानी आपला सत्संग सुरू करावा आणि कृपया सगळ्यांना मार्गदर्शन करावे. जय गुरुदेव. जय गुरुदेव. जय गुरुदेव. थँक्यू लक्ष्मणजी, थँक्यू. आपण 3 वेळा ओंकार करूया. डोळे मिटून पूर्ण दीर्घ श्वास घेऊन ओंकार करूया आपण. जय गुरुदेव. सगळ्यांनी आपले शक्य असेल त्यांनी आपले व्हिडिओ प्लीज सुरू करूया. आपण हे इंटरॅक्टिव्ह घेऊया. तसेच आपण खूप आधीच कमी लोक आहे. सगळ्यांना आवाज ऐकू येतोय का? हो, येतोय. हा, आपण सगळ्यांनी व्हिडिओ सुरू करूया म्हणजे मला आपण लोकांशी बोलतोय असं लक्षात येईल. प्लीज सगळ्यांनी व्हिडिओ स्टार्ट करावेत. व्हिडिओ चालू करा सगळ्यांनी. नमस्कार, गुड मॉर्निंग. नमस्कार. आता आपला आजचा विषय मौनाबद्दलचा. तर आपण इथे जे जमलोय त्या सगळ्यांनी SSY चा क्लास केलेला आहे का? नुसतं असा अंगठा दाखवला तरी चालेल. त्यामुळे आपल्याला मौनाबद्दलची तोंड ओळख झालेली आहे. आपण मौन याबद्दल आपल्याला काही प्रश्न असतात आणि काही अनुभव पण असतात. तर मला असं अनम्यूट करून सांगता येईल, मौन म्हणजे आपल्याला नक्की काय वाटतं? कोण सांगू शकेल? हिंदीमध्ये मी थोडंसं सांगीन मधून-अधून. कोणीतरी लिहिलेलं आहे की हिंदीमध्ये इफ पॉसिबल. तर थोडं हिंदी, थोडं मराठी असं आपण करूया. तर मौन म्हणजे आपल्याला काय वाटतं? आत्ताच आपली संक्रांत झालेली आहे. आपण संक्रांतीमध्ये सगळ्यांनी तिळगुळ खाल्लाय. तिळगुळ घ्या, गोड बोला, असं आपण सगळ्यांनी एकमेकांना सांगितलंय. म्हणजे बोलण्याबद्दल आपण बोललेलो आहोत. हो की नाही? गोड बोललेलो आहोत आणि सगळ्यांशी. मग काया वाचा आणि शरीराने कुठलीही प्रतिक्रिया म्हणजे अंतर्बाह्य प्रतिक्रिया न देणे. हां. काया वाचा मनसा कुठलीही प्रतिक्रिया न देणे, असा एक मौनाचं आपल्याला लक्ष्मणजींनी सांगितलं. अजून आपल्याला काय वाटतं मौनाबद्दल? काय आयडिया आहे? काय अनुभव आहे? आपण रिट्रीटमध्ये, ॲडव्हान्स मेडिटेशन कोर्सेसमध्ये मौनाचा आपण सराव केलेला आहे थोडाफार. तर आपल्याला मौन के बारे में हम क्या सोचते हैं? एक मौन शब्द सुनने के बाद मन में क्या ख्याल आता है? अंतर्बाह्य कुठल्याही गोष्टीने विचलित न होणे. व्हेरी गुड. अंतर्बाह्य विचलित न ज्ञानेश्वर होणे. मन शांत असणे. ज्ञानेश्वरांनी सांगितलं. मन शांत असणे. व्हेरी गुड. तर या मौनाचे आज अनेक आपले अँगल्स आपण आता बघूया, की आत्ताच आपली संक्रांत झाली. आपण पौष महिना पाळला. तिळगुळ घ्या, गोड बोला असं म्हणलो. आता हा माघ महिना आला. काल वसंत पंचमी झाली. वसंताचं आगमन झालंय निसर्गामध्ये. आणि वसंतात कोण येतं तर कोकिळा येते. कोकिळ कुहू कुहू बोले. हो ना?
तर कोकिळेचा मधुर आवाजात आपण तिचं गायन ऐकत असतो. तिचं आवाज ऐकण्यासाठी आपल्याला आवडतो कोकिळेचं गायन ऐकणं, हो की नाही? म्हणजे लता मंगेशकरांना सुद्धा गान कोकिळा असं म्हटलंय. म्हणजे एवढं कोकिळेचं आवाजाचं माधुर्य आपण अनुभवत असतो. मग हे जे आहे, तर हे गाणं किंवा गान कोकिळा किंवा गाता येणं व्यक्तीला, माणसांना, याच्यातनं काय अनुभवतो आपण? तर देवानी आपल्याला, माणसांना ही वाणी दिलेली आहे. आपण त्याच्यातनं व्यक्त होऊ शकतो. आपल्या भावना आपण लोकांपर्यंत पोहोचवू शकतो. ही परमेश्वराने आपल्याला दिलेली सगळ्यात मोठी देणगी आहे. परमे मनुष्याशिवाय कोणाला इतकं वेगवेगळ्या भाषांमध्ये बोलता येतं का? हमारी भावना व्यक्त करने के लिए हम भाषा का प्रयोग करते हैं. हमें वाणी का वरदान मिला है. कोकिला अपने आवाज में गाती है, हर एक पंछी अपने आवाज में गाता है, पंछी है, पशु पक्षी है, पेड़ पौधे भी अपनी अपनी भाषा में कम्युनिकेशन करते हैं। ऐसा डॉक्टर जगदीश बोस, ये साइंटिस्ट है, उन्होंने हमें बताया है कि वृक्षों को भी भावनाएं होती है, वो भी अपने एक दूसरे के साथ कम्युनिकेशन करते हैं, वार्तालाप करते हैं। लेकिन ये जो परमेश्वर ने हमें मनुष्य प्राणी को जो दिया है, एक अनोखा उपहार दिया है हमें, यानी कि हम बात कर सकते हैं, बोल सकते हैं। तो ये वाणी के बारे में आज हम जानेंगे। पहले, इसके पहले कि हम मौन के बारे में चर्चा करें, ये मौन का वार्तालाप, यानी कि मौनावर बोलू काही, हेच एक आपल्याला विशेष वाटतं. मौन आणि बोलायचं काय? मौनावर काय बोलायचं? आणि काय बोलायचं आणि काय ऐकायचं? तर हे जे मौन मौन आपण म्हणतो, तर ते नक्की काय करायचं? आपल्याला बऱ्याचदा असा प्रश्न पडतो, की मौनात राहायचं म्हणजे काय करायचं? मौन बाळगायचं. काही-काही वेळेला आपल्याला गप्प बैस असं आपण जेव्हा मुलांना एखाद्या म्हणतो, बच्चों को हम बोलते हैं ना, बातें मत करो. तो वो चुलबुला उनका ये हो जाता है कि अरे क्यों चुप बैठना है? क्यों बात नहीं करनी है? ऐसा हमें भी लगता है. आपल्यालाही असं वाटतं, की का नाही बोलायचं? आपल्या भावना का नाही व्यक्त करायच्या? सारखं कशाला गप्प बसायचं, है ना? तर हे जे मौन आहे, त्याच्यासाठी आपण आधी असं बघूया, की आपल्याला ही जे देवानी वाणी दिलेली आहे, बोलण्याची शक्ती दिलेली आहे, तर त्याचं काय महत्व आहे? तर वाणीचे 4 प्रकार सांगता येतात, हो ना? कोणते-कोणते आहेत माहिती आहे तुम्हाला? वाणी के प्रकार? परा पश्यन्ती मध्यमा वैखरी. हां. परा, पश्यन्ती, मध्यमा आणि वैखरी. तर आपण जे बोलतो, ते वैखरी भाषा आहे. हो ना? म्हणजे तोंडातनं जो आवाज बाहेर पडतो आणि दुसऱ्यांना ऐकू शकतात दुसरे लोकं, याला वैखरी म्हणतात. मग त्याच्या आत कोणती आहे? मध्यमा. त्याच्या आत कोणती आहे? पश्यन्ती. आणि त्याच्याही आत कोणती आहे? तर परा. तर परा म्हणजे तिचा उगम कुठे आहे? आपल्या वाणीचा उगम कुठे आहे? तर परामध्ये. परा म्हणजे एकदम खोल, मूलाधार चक्रापासून ती उत्पन्न होते. तर ही जी वाणी उत्पन्न होते, म्हणजे काय? तर आपल्याला बोलण्याची इच्छा होते. आपल्याला असं वाटतं, की आपण काहीतरी व्यक्त झालं पाहिजे. हमें कुछ बोलना चाहिए. ऐसा जब हमें लगता है, तो ये परावाणी का एक एक्टिवेशन होता है. उससे हम बात करने के लिए एक प्रेरणा मिळती है हमें. मग ही परावाणी काय आहे? तर ती आपल्या मूलाधार चक्रापासून उत्पन्न होते. आपण मराठीमध्ये एक म्हण आहे, जे पोटात आहे ते ओठात येतं. जो हमारे पेट में है, जो हमारे मन में है, तो मुंह पे आता है. पटकन आपल्याला एखाद्याने काही रिएक्शन विचारली, तर आपल्या मनातलं आपण पटकन बोलून टाकतो. हे मनातलं बोलणं काय आहे? जे मनात आहे ते ओठावर येतं. त्याला परावाणी असं म्हणतात. तर पहिल्यांदा मनात काहीतरी एक भाव उत्पन्न होतात, काहीतरी विचार उत्पन्न होतात.
मग आपल्याला ते व्यक्त करता येतात. तर ही परावाणी आहे. मग त्याच्या पुढे काय आहे? पश्यंती. पश्य म्हणजे बघणे. कोण बघतं? पश्यंती, तर आपलं मन आहे ना, ते बघत असतं, की आपण आता विचार काय करतोय आणि ते व्यक्त कसे करायचे. ह्याच्या संबंधी जे एक सिंहावलोकन कसं आपण करतो, काल काय झालं, परवा काय झालं, किंवा असं म्हणतात, की भूतकाळाचं आपण सिंहावलोकन केलं पाहिजे. तसं आपल्याला काय बोलायचंय, आपल्याला कसे विचार कुठल्या पद्धतीने व्यक्त करायचे, हम कैसे खुद को व्यक्त करना चाहते हैं, ये देखने वाली जो है शक्ति, उसको पश्यंती बोलते हैं. मन में विचार आने के बाद इमीडिएटली उसको बोलना नहीं है, तो अवलोकन करना है कि क्या बोलेंगे, कैसे बोलेंगे. इसको पश्यंती बोलते हैं. तो परावाणी में पहले विचार उत्पन्न होता है, पश्यंती वाणी में वो हम देखते हैं कि वो कैसे अ- असं व्यवस्थितपणे सुव्यवस्थितपणे आपण तो कसा मांडायचा विचार, एका पुढे एक काय बोलायचं, याचा विचार आधी करावा लागतो आणि मग त्याच्याप्रमाणे बोलावं लागतं. मग मग मध्यमा म्हणजे काय? तर हा मधला दुवा आहे. म्हणजे मनात आलेला विचार आणि आता वैखरीतनं तो व्यक्त होणार आहे. त्या दोन्हीचं जे कनेक्शन आहे, त्याला मध्यमा म्हणायचं. तर ते आपण आपल्या विचारांना दुसऱ्या लोकांबरोबर कनेक्ट करतो. तर हे कनेक्शन म्हणजे मध्यमा. आता त्याच्या पुढचं आहे वैखरी. वैखरी म्हणजे तोंडातून शब्द बाहेर पडतात. हो ना? तर ते वैखरीद्वारे आपल्याला ऐकू येतात. मग हे 4 प्रकार का बरं आहेत? तर हे आपल्याला वाणी नावाची जी शक्ती आहे, जी देवता आहे, त्या वाणीनी हे जे 4 प्रकार निर्माण केलेले आहेत, त्याच्याबद्दल आता आपण जास्त डिटेलमध्ये बघूया. याचं कारण असं आहे, की आपल्याला बोलता येतं म्हणून मौनाचं महत्त्व आहे, की आपण सतत सतत 24 तास बडबड करू शकतो का? तर नाही. आपल्याला सतत बोलण्यानी मध्ये पॉज घ्यावा लागतो. थांबावं लागतं. आपण काय बोलतोय आणि पुढे काय बोलणार आहे, त्याच्यात सुसंगती निर्माण करावी लागते. तर असं म्हणतात, की मौनम सर्वार्थ साधनम. मग मौनच जर स सर्व अर्थ साधक असेल, म्हणजे मौनानेच जर सगळंच साध्य होत असेल, तर मग बोलायचं कशाला? तर बोलणं पण महत्वाचं आहे. आणि जेवढं बोलणं महत्वाचं आहे, तेवढं मौनात राहणं सुद्धा महत्वाचं आहे. तर या दोन्हीचा संयोग कसा साधायचा? या दोन्हीचं परम्युटेशन आणि कॉम्बिनेशन कशी करायची? त्याचा जर बॅलन्स कसा करायचा? आई आणि हे जर आपण या आणि बायको पोसण्याची तर मौनात राहण्याचे सुद्धा काही फायदे आहेत. जसं बोलणं आणि व्यक्त होणं याचे फायदे आहेत. तसे मौनात राहण्याचे सुद्धा काही फायदे आहेत. आपण मौन मौन केव्हा पाळतो? एरवी बाह्य जगात असताना आपण मौन केव्हा केव्हा पाळतो? समजा आपल्याला कोणी काही प्रश्न विचारला आणि आपल्याला त्याचं उत्तर माहिती नसेल, तर आपण गप्प बसतो, आहे ना? वर्गात विद्यार्थ्यांना जर टीचरनी प्रश्न विचारला, तर सगळ्या मुलांना सगळ्या प्रश्नांची उत्तरं येत नाहीत. ज्यांना येतंय त्यांनी हात वर करा म्हणून सांगतात. मग बाकीचे लोकं शांत बसतात, बाकीची मुलं. का? कारण त्यांना येत नसतं. मग असं तोंडाने बोलण्यासाठी किंवा मला येत नाही असं सांगायला सुद्धा लाज वाटते. म्हणून मग ते गप्प बसतात. गप असं म्हणतात ना, झाकली मूठ 1,25,00,000ची. तसं मौनात राहिलं, की आपल्याला येतं की नाही, आपलं अज्ञान उघडं पडत नाही. म्हणून एक फायदा काय है मौनाचा, कि मौन में रहने के बाद हमारा जो अज्ञान है, वो हम व्यक्त नहीं करते हैं. हम बात नहीं करते हैं कि मुझे नहीं आ रहा है. लेकिन हम नहीं बोलते हैं, तो समझ समझ में आता है कि इसको इसका उत्तर मालूम नहीं है. दुसरं काय आहे? विवाद टाळण्यासाठी. यानी कि कोई झगड़ा चल रहा है.
तो बोलने से क्या होता है, झगडा बढ़ जाता है. एकाने एक बोललं, दुसऱ्याने दुसरं बोललं, मग त्याच्यावरती तिसरा बोलला. असं भांडणं वाढत जातात. मग सुज्ञ लोक काय म्हणतात, की आपण शांत बसावं. जाऊ दे, कशाला उगीच भांडण वाढवायचं. मग ते शांत बसतात. मग शांत बसणं याचा अर्थ मौन आहे का? ते आपण आता पुढे बघणार आहे. पण शांत बसणं हा एक मौनात जाण्याचा त्या व्यक्तीचा प्रयत्न असतो, की ठीक आहे, आपण हे भांडण वाढवायला नको. विवाद टाळले पाहिजेत. म्हणून आपलं मत प्रत्येक ठिकाणी व्यक्त केलंच पाहिजे, असं काही नाही. आपण शांत बसू. चप्पल आहे ना म्हणजे मौन वरती टाकली. आणि खाली टाकली. हा, म्हणजे हा, मौनाचा अजून एक फायदा काय होतो, तर विवाद टाळले जातात. भांडण शमतं. आपण म्हणतो ना, वरलालजी म्यूट करा स्वतःला. आपण म्हणतो ना, एका हाताने टाळी वाजत नाही. म्हणजे भांडण करायचं असेल तर दोघं तरी कमीत कमी लागतात. तर मग जर टाळायचं असेल भांडण, तर एकाने शांत राहणं हा त्यातला एक चांगला पर्याय आहे. तर तो शांत राहणं म्हणजे एक आपण मौनात जाण्यासारखंच आहे. तर शांत राहणं आणि भांडण टाळणं हा मौनाचा दुसरा फायदा है. मौन के अलग-अलग हम व्यावहारिक जगत में जब मौन का पालन करते हैं, तब क्या होता है, एक एक फायदा क्या है, हमारा अज्ञान नहीं दिखता है लोगों के सामने. हमारा दिखता नहीं है. दूसरा है की विवाद नहीं होता है. भांडण शमतं तिथेच. हा एक दुसरा फायदा आहे. तिसरा फायदा काय आहे? तर एखाद्या ठिकाणी एखाद्या रूममध्ये सगळेजण मेडिटेशन करतायत किंवा डोळे मिटून शांत बसलेत आणि आपण दोघं-तिघं मित्र बाहेरनं आलो. आपण त्या एखाद्या मंदिरात गेलो समजा आणि मंदिरात सगळे लोक ध्यान करतायत डोळे मिटून आणि आपण मंदिरात जाऊन जोरात घंटा वाजवणं किंवा एकमेकांशी बोलणं, आता हार घालायचाय का, आता आपण काय करूया, नैवेद्य दाखवायचंय किंवा अशा प्रकारे जर आपण मोठ्यांदा बोलायला लागलो, तर काय होतं, त्या शांततेचा भंग होतो. ती सगळी लोक शांतपणे डोळे मिटून बसलेली आहेत. मग त्यावेळेला ऑटोमॅटिकली आपल्याला काय वाटतं, आपण जादा मोठ्यांदा बोलायला नको. मग आपण एकमेकांना काय सांगतो, "श्श, शांत." सगळे लोक शांत बसलीयेत. हमें भी शांति में रहना चाहिए क्योंकि बाकी लोग शांति में बैठे. तर हा एक प्रकारे हा संसर्गजन्य गोष्ट आहे, की सगळे शांत बसलेत ना, मग आपणही शांत बसू. जेव्हा गोंगाट चालू असतो ना, तेव्हा आपल्यालाही काही सांगायचं असेल तर जोरात बोलावं लागतं. आहे ना? वर्गात मुलं जेव्हा दंगा करतात ना, तेव्हा टीचर सुद्धा काठी आपटतात बेंचवर आणि ते म्हणतात, "बोलू नका, शांत राहा." पण शांत राहा हे त्यांना ओरडून सांगावं लागतं. का? कारण मुलं खूप दंगा करतायत, खूप गोंगाट आहे. मग त्या गोंगाटात आपला आवाज ऐकू जायला पाहिजे म्हणून आपण सुद्धा जोरात बोलतो. म्हणजे शांत रहा हे जोरात ओरडून सांगावं लागतं. है ना? शांत बैठो, ये कहने के लिए हमें जोर से बोलना पड़ता है, चिल्लाना पड़ता है कभी-कभी. लेकिन जब सारे लोग शांति में बैठे हैं, तब हम चिल्लाते नहीं हैं. हम एक-दूसरे के साथ धीमी आवाज में वार्तालाप करते हैं. तो इसका मतलब ये हुआ कि ये संसर्गजन्य है. सारे लोग अगर शांत बैठे. और दूसरा भी है, अगर कोई लोगों को हमें शांति में बिठाना है, तो पहले हमें क्या करना पड़ेगा? खुद शांति में बैठना पडेल. जर दुसऱ्या लोकांना शांतता पाळा असं सांगायचं असेल, तर आपल्याला पहिल्यांदा शांत राहावं लागतं. माझा एक खूप छान अनुभव आहे. आम्ही नर्मदा परिक्रमेला गेलो होतो. तर आम्ही ओंकारेश्वरच्या देवळात गेलो होतो. तर तिथे गजानन महाराजांचं खूप मोठं मंदिर आहे आणि तिथे राहण्याची सोय आहे भक्तांसाठी. तिथे जेवणाचं सुद्धा हे आहे. जेवायला एक कॅन्टीन आहे. तर त्या कॅन्टीनमध्ये आम्ही सगळे बसलो होतो जेवायला. तर आम्ही आपले छान गप्पा मारत होतो. तर तिथले जे भक्त सेवा करणारी लोकं असतात, त्यांच्या हातात एक मोठा अ, फलक होता. असं पुठ्ठ्यावर लिहिलेलं होतं, शांतता पाळा. आणि जे लोकं ज्या टेबलपाशी जेवताना लोकं बडबड करत होते ना, तिथे जाऊन ते असे फ्लॅग दाखवायचे, शांतता पाळा. ते स्वतः बोलायचे नाहीत. ते शांत होते. ते नुसतं असं तो बोर्ड दाखवायचे, कीप सायलेन्स.
शांतता पाळा, शांती में रहो. तर त्याचा एवढा इफेक्ट व्हायचा की लोकांना वाटायचं की ते रिक्वेस्ट करायचे नाहीत. ते फक्त तो फलक दाखवायचे. कीप सायलेन्स. तर यांनी एवढा फरक पडायचा की त्या सगळ्या इतकी लोकं जेवायला बसलेली असतात. पण तिथे खूप शांत वातावरण असतं. शांततेमध्ये लोकं जेवणाचा आस्वाद घेत असतात. तर हा खूप मोठा बदल आपण घडवू शकतो. जेव्हा खूप लोकं बडबड करत असतात आणि आपल्याला शांतता हवी असते, तेव्हा आपण स्वतः जर शांततेत राहिलो, तर आपल्याला दुसऱ्याला शांत राहायला प्रेरणा देता येते. तो ये एक फायदा है. मौन के जो फायदे होते हैं, तो ये एक फायदा है कि हम शांति में बैठे तो और लोग भी शांति में बैठते. फोर्थ क्या है कि अहंकार हारकम असं म्हणतात. अहंकार कैसे दूर हो जाता है बात न करने से? तो आ, एक व्यासांचं खूप छान उदाहरण आहे. महर्षी व्यास जे खूप तपश्चर्या ज्यांनी केलेली होती, जे खूप त्यांनी ग्रंथ लिहिलेले आहेत. व्यासोच्छिष्टम जगत सर्वम असं म्हणतात. जे व्यासांनी सांगितलंय तेच आहे सगळं जगामध्ये ज्ञान. दुसरं व्यासांनी सांगितलेल्या व्यतिरिक्त कुठलंही ज्ञान जगामध्ये नाहीये आता. जे काही जगामध्ये आहे ते सगळं व्यासांनी ऑलरेडी सांगून ठेवलेलं आहे. अशा व्यासांना सुद्धा दुःख झालं. कशाचं दुःख झालं? तर ते म्हणतात, की मी सगळ्यांना जगाच्या कल्याणाचा मार्ग दोन्ही हात जोडून त्यांना सांगतो, की हा तुमच्या कल्याणाचा मार्ग आहे. इकडे तुमच्या कल्याणाचा मार्ग जातो. असं मी दोन्ही हात जोडून त्यांना सांगत असतो. पण तरीही लोकं ऐकत नाहीत. लोग सुनते नहीं हैं. मैं उनके कल्याण का मार्ग बता रहा हूँ. फिर भी लोग सुनते नहीं हैं. ये इसका महर्षी व्यास को दुःख है मन में. तर अशा वेळेला काय करायला पाहिजे मग? ज्यावेळेला आपण लोकांच्या कल्याणाबद्दल सांगत असतो आणि तरी लोकं ऐकत नाहीत. मग आपण काय करतो अशा वेळेला? शांत बसतो. आपल्याला सुद्धा अनुभव आहे. आपल्या घरांमध्ये जेव्हा आपण मुलांना, नातवंडांना आपण सांगत असतो, की असं ये करो, ये मत करो, उधर मत जाओ, है ना? चॉकलेट्स मत खाओ, उधर मत जाओ, टीव्ही मत देखो. असे आपण वेगवेगळ्या लोकांना सल्ले देत असतो. मोबाइल पे ज़्यादा टाइम मत वेस्ट करो. हम बोलते रहते हैं, लेकिन बच्चे कहाँ सुनते हैं? तो बाद में हम क्या करते हैं? हम मौन धारण करते हैं. बहुत बताया, अभी और क्या बताना? लोग अगर सुनते नहीं है, तो कितना बताएंगे? ऐसा बोल के हम शांत बैठते हैं. तो ये हमाराही अहंकार कम हो जाता है, की मी सांगितल्यानेच लोकं ऐकतायत असं आहे का? नाही. मी सारखा उपदेश केला तर लोकांमध्ये सुधारणा होईल असं आहे का? मे और मे नॉट. है ना? मे और मे नॉट. तर म्हणून सुद्धा अहंकार आपला कमी करण्यासाठी सुद्धा आपल्या स्वतःला मौनाचा उपयोग होतो. तर अशा प्रकारे डे टू डे व्यवहारामध्ये मौनाचे हे अनेक फायदे आहेत. म्हणून आणि आपल्याला हा अनुभव पण आहे. कित्येकदा असं होतं, की आपण मौन आपणहून बाळगतो. आपल्या अनुभवाच्या जोरावरती. अजून याच्याबद्दल कोणाला काही शेअर करायचंय का? कोणाला स्वतःचे अनुभव सांगायचेत का? मौन मौन कोणी पाळलं किंवा केव्हा पाळता आलं मौन आपल्याला व्यवहारामध्ये? कोई बता सकता है? मौन के बारे में उनको कैसा अनुभव हुआ? क्यों करना पड़ा? मौन में रहना पड़ा? कोई बता सकता है? खुद का अनुभव? हाँ, हम सोम में रहते तब जैसे मौन में रहते हैं ना। हेलो हाँ, सोहम में रहते हैं, वो तो हम मेडिटेटिव स्टेट में होते हैं, है ना? हाँ, हाँ। लेकिन डे टू डे बर डे टू डे व्यवहार में जब हमें मौन में रहना पड़ता है, ऐसा कौन-सा है? जैसे कि माँ है अ, ना, माँ कभी-कभी क्या होता है कि बच्चा सुनता नहीं है। उन्होंने बोला था फिर भी बच्चे ने नहीं सुना। तो बाद में बच्चा घर में जब आता है, तो माँ क्या करती है? उससे बात नहीं करती। तो माँ कुछ भी बच्चा बोलने से वो रिस्पॉन्स नहीं देती है, तो बच्चा समझ जाता है, की माँ रूठ गई है. आई रागावली आहे आपल्यावर, आई आपल्याशी बोलत नाहीये.
कारण आपण आईचं ऐकलं नाहीये, काहीतरी आपण अपराध केलाय. म्हणून आई आपलं ऐकत नाही. आता आपल्याशी बोलत नाही आई. मग छोटं मुलं असतील तर, "आई बोल ना, आई बोल ना काहीतरी. आई सांग ना अगं." असं म्हणते की नाही छोटं बाळ. छोटी मुलगी आईला विनवणी करते. आई बोलत नसते. ती मौनात असते. का? कारण तिचं कोणीतरी ऐकलेलं नसतं. त्यांनी काहीतरी असं केलेला असतो अपराध, की जो त्यांनी करायला जे नको होतं ते केलेलं असतं. म्हणून आई गप्प राहते. ती रागावू पण शकते. ती त्याला बोलू पण शकते. पण ती बोलत नाही. ती काय म्हणते? शांत बसते. है ना? तो ऐसा आपका कोई अनुभव है तो बताना. मैंने जब हेलो हाँ. मेरा नाम प्रकाश गादिया है, मुंबई से हूँ मैं। और मैंने जब ये एसएसवाई करने के पहले मैं गुस्से वाला आदमी था, गुस्से वाला हाँ. लड़का था। एक हर बात पे गुस्सा आता था। जब एसएसवाई मैंने किया तो उसके मैंने बहुत बार किया, 10-15 बार एसएसवाई किया था। तो उसके बाद मुझे मालूम पड़ा कि कभी झगड़ा होता है और अपना अगर माइंड का मैचिंग नहीं होता है तो बाहर से भी साइलेंट रहने का और अंदर से भी साइलेंट रहना, नहीं तो अंदर आग जलती रहती है। हाँ. बाहर अपन साइलेंट दिख रहे हैं बट अंदर से जो दिल में जलन होती है कि कुछ बोले, तो वो हमने सीखा एसएसवाई के बाद में कि भाई अंदर भी अपन शांत हो जाते हैं तो अपना येस. बीपी नहीं बढ़ता है, अपना बीमारी नहीं आती है और अंदर और बाहर एक हो जाते हैं। वो मैंने हं. एसएसवाई में सीखा था, ये मेरा अनुभव है ऐसा। व्हेरी गुड. छान. हम्म। अजून कोण सांगते? जय गुरुदेव. जय आवाज गुरुदेव. येतो? हो येतोय. पोंडिचेरी आगे दीजिए। मातृ मंदिरमध्ये हां. तिथे मेडिटेशन साठी जाताना सगळ्यांना सॉक्स कंपल्सरी आहेत. चालताना पण आवाज न होता जर अच्छा. झाला तर इतर लोक मेडिटेशन मध्ये असतात आणि हं. इतकं उत्कृष्ट ते आहे. संपूर्ण पितळेचा मोठा डोम आहे आणि हं. हे फार म्हणजे तो अनुभव विसरत जात नाही. इतकं ते इम्पॅक्ट झाला त्याचा की शांतता काय असते काय. हां. आणि सर्व मार्गदर्शन तुम्ही जसं म्हणताय ना, तर सगळे लिहिलेले आहे. म्हणजे कुणी कसलंही इव्हन इन बॉडीनं बी कुणी स्वतःचं एक्सप्रेशन व्यक्त करत नाही तिथे. हां. म्हणजे सहजपणे आणि ध्यानासाठी ते उत्कृष्ट हे आहे. जय गुरु. कुठल्या गावाचं सांगताय तुम्ही? पोंडिचेरी. पॉंडिचेरी. बरोबर. म्हणजे आपल्या पावलांचाही आवाज होऊ नये याची काळजी घेतली जाते. सॉक्स व्हेरी गुड. कंपल्सरी आहे. सॉक्स घालणे जरुरी आहे. आणि ते घातलेले सॉक्स अगदी त्याला हे पूर्ण म्हणजे हे वॉश केलेले असतात ते वन्स परत ते ड्रॉप करून टाकायचे तिथे. हां, फ्रेश तिथेच घातले ठेवा. जातात. हं, हं. रियूज व्हेरी नाही करत. हं, हं. छान. तर असं म्हणजे मौन क्रिएट करण्यासाठी एवढे त्यांनी कष्ट घेतलेले आहेत. तर मला एक मी बोलू का? हां, सांगा ना. हे जे म्हणतात ना राग येतो, मलाही राग येत होता. पण हां, ज्यावेळेस रागावर जर हा म्हणलं एव्हरीथिंग इज ओके, हां. तर ती आतली आग पण आणि ते रिपीट एव्हरीथिंग इज ओके 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 असं म्हणजे माझा अनुभव सांगतोय. हां, असं हां, एव्हरीथिंग इज ओके हे बरोबरच आहे, तर मग राग कशाला करायचा? हां. ठीक आहे, तोंडात बंद ठेवलं तर ठीक आहे, आतमध्ये शांत राहायचं. एव्हरीथिंग इज ओके जर तो भास व्हायला लागला तर ती आतली आग शांत होते. नाही आपोआप शांत होते. शांत हां. ओके असलं तर चिडायचंच काम नाही ना. हा 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 मला तो मंत्र फार आवडतो गुरुजी, मौनच जाण्यासाठी. मौनात जाण्यासाठी. हो. छान आहे गुरुजी. गुरुजी सांगतात, दर 2 महिन्यांनी एएमसी केली पाहिजे. एएमसी म्हणजे मौन साधना. तर दर 2 महिन्याने आणि गुरुजी सांगतात, की जे खूप बिझी आहेत, ते दर महिन्याला एएमसी केली पाहिजे. म्हणजे तुम्ही खूप बिझी आहे, तर तुम्हाला खूप ताकद पाहिजे. मग खूप ताकद कशात मिळेल? तर तुम्ही दर महिन्याला एएमसी करा. मग तुम्हाला एनर्जी मिळेल आणि मौनात राहिल्यामुळे आपली शक्ती वाया जात नाही. जास्ती बोलल्यामुळे जी शक्ती वाया जाते, ती मौनात राहिल्यामुळे कॉन्झर्व्ह होते आणि म्हणून जे जास्त बिझी आहेत, त्यांनी दर महिन्याला एएमसी करा, असं गुरुजी सांगतात. आणि मनोजजींनी सुद्धा मनोजजींना खूप प्रश्न होते आणि ते सारखे गुरुजींना प्रश्न विचारायचे. मनोजजी माहिती आहेत ना, मुंबईचे टीचर. तर हां, तर त्यांना गुरुजींनी सांगितलं, "तुम्ही 6 महिने ओळीने एएमसी कर आणि मग मला प्रश्न विचार." मग त्यांचे सगळे प्रश्न संपून गेले. त्यांना काही प्रश्न राहिले नाही.
म्हणजे मौनात आपल्याला आपल्याच प्रश्नांची उत्तरं सापडतात. हा मौनाचा अजून एक फायदा आहे, की मौनात राहण्याने आपल्याला सगळी आपलीच उत्तरं सापडतात. आपलेच प्रश्न आपले निघून जातात. रवींद्रनाथ टागोरांच्या खूप छान कविता आहेत. तर ते काय एकदा त्यांनी समुद्राला विचारलं, "तू किती आवाज करतोस? सारखा कसा तुझा आवाज येतो?" तर समुद्र म्हणतो, "मला बाहेर काय चाललंय त्याचं कुतूहल आहे आणि म्हणून मी सारखा असा वरती लाटा काढून बघत असतो, की काय चाललंय जगामध्ये." मग ते हिमालयाला विचारतात, की "तू का शांत आहेस? तू बोलत का नाही? इतकी शांतता हिमालयात कशी काय आहे?" तर हिमालय त्यांना सांगतो, "माझं सगळं कुतूहल संपलेलं आहे. सगळं मला कुतूहल मिटलेलं आहे आणि म्हणून मी आता शांतता पाळतो." म्हणजे हे कुठलं मौन आहे? हे अध्यात्मातलं मौन आहे. मौन म्हणजे काय? स्थूलातून सूक्ष्माकडे जाण्याचं एक साधन आहे. तर आता आपण हां, बता ना? गुरुजी के साथ मुझे रहने का बहुत मौका मिला था। तो एक हां, बार गुरुजी ने मुझसे शेयर किया था, जैसे आपने समुद्र का बोला ना, वो है ना, जितना वो भड़कता है वो खाली बाहर ही भड़कता है। और हां. जैसे समुद्र के अंदर जाएंगे, हाँ, और थोड़ा अंदर जाएंगे तो पूरा नीचे गए तो आपको है ना हीरा मोती सब उधर ही मिलता है, जहाँ साइलेंट रहता है समुद्र नीचे। हां. नीचे गुरुजी ने शांतता. बोला जिंदगी हाँ, गुरुजी ने बोला जिंदगी में जितना आप साइलेंट रहोगे उतना ही आपको पैसे का अनुभव, खुशी का अनुभव सब आपको ज्यादा से ज्यादा होएगा। ज्यादा होएगा. येस. हाँ, व्हेरी जैसे गुड. समुद्र में नीचे ही है ना, अपने को जेम्स है, डायमंड, गोल्ड सब नीचे मिलता है, ऊपर कुछ नहीं मिलता है। ऊपर नहीं है. हाँ. वेरी गुड. हाँ हाँ, ये मौन का शांति का ये है कि हमें हाँ डायमंड मोती मिलेंगे. हाँ, सब अंदर ही मिलेगा आपको साइलेंट रहने से। मुझे भी गुरुजी ने बोला हर 2 महीने में साइलेंस कैंप जाना ही है, प्रकाश जी करके। हां, वेरी करेक्ट. नाइस। तर थँक यू। आपण वैखरीचं मौन बघितलं. म्हणजे आई जसं मुलाला सांगते, की "तू हे करू नको" आणि ते ऐकत नाही. मग आई गप्प बसते. मुलाशी बोलतच नाही काही. याचा अर्थ तिचं मौन आहे. हे कुठलं मौन आहे? वैखरीचं म्हणजे वरवर बोलण्याचं मौन झालं. दुसरं मध्यमेचं मौन कुठलं असतं? तर आपल्याला एखादं खूप सुंदर निसर्गाचं दृश्य दिसलं. एक बहुत अच्छा सीन देख रहे हैं हम नेचर में जाके, तो इतना अच्छा दिखता है, तो हम बात नहीं कर सकते. हम दूसरे को ऐसे बोलते हैं की वो देखो कितना अच्छा है. हम हाताने खुणा करून सांगतो आपण, पण आपल्याला बोलायला शब्दच नाही सुचत. त्याला म्हणतात मध्यमेचं मौन. पश्चंतीचं मौन काय आहे? तर शब्द बोलावंसं वाटतं, पण ते शब्द तोंडातनं उमटत नाहीत. नेती नेती शब्द नये अनुमाना, असं आपल्या एका आरतीमध्ये लिहिलेलं आहे. न इति, न इति. किती सांगायचं, की परमेश्वर असा नाहीये, असा नाहीये. त्याचं खरं म्हणजे शब्दांमध्ये वर्णनच नाही करता येत, की परमेश्वर नक्की कसा आहे. म्हणून मग वेद काय सांगतात? नेती, नेती. हे नाही, असं नाही, तसं नाही. कारण ते एवढं किंवा असं पण आहे, तसं पण आहे, तसं पण आहे, सगळं आहे. किंवा यापैकी कुठलंच नाही. असं जे आहे त्याला म्हणतात, की नेती नेती शब्द नाही अनुमान. शब्दच सुचत नाहीये मला. तर ते कशाचं मौन झालं? पश्यन्ती. म्हणजे काही विचार आहे मनामध्ये, पण ते व्यक्त करण्याचं साधन सापडत नाहीये. त्याला म्हणायचं पश्यन्ती. आणि मग परेचं मौन म्हणजे काय? म्हणजे विचारच उमटत नाही. मनामध्ये विचारच येत नाहीत. जसं आता प्रकाशजींनी सांगितलं, की समुद्राच्या तळामध्ये शांतता आहे. वरती दगड टाकला पाण्याच्या वर, तर तरंग उठतात. पण जेव्हा समुद्राच्या आपण खोल तळात जातो, त्यावेळेला तिथे पूर्ण शांतता आहे. तिथे कुठलेही तरंग नाहीयेत. कुठलेही भाव नाहीयेत. तर ते भाव तरंग आतल्या आत शमून जाणं, ह्याला म्हणतात परेचं मौन. तर परेचं मौन आपल्या एका आरतीमध्ये पराही पश्यन्ती, पराही परतले तैसा हा हेत. दत्तगुरूंच्या आरतीमध्ये पराही परतले, म्हणजे परेमध्ये जे शब्द उगम पावणारे असतात, ते सुद्धा निघून गेले. म्हणजे दत्त जेव्हा दिसतात, दत्तगुरूंचं जेव्हा दर्शन होतं, तेव्हा पराही परतले तैसा आहेत.
मग काय होतं, जन्म मरणाचा पुरलासे अंत, म्हणजे मोक्ष मिळून जातो. जेव्हा दत्तगुरूंचं दर्शन होतं त्यावेळेला परावाणी सुद्धा थांबते. त्यालाच मोक्षाची स्थिती आहे असं आपल्याला त्या आरतीमध्ये सांगितलेलं आहे. तर हे जे मौन आहे, आता मगाशी आपल्या साधकांनी शेअरिंग केलं ना, की मनात राग असतो. पण वाद झाल्यानंतर आपण गप्प बसतो की नाही? जास्ती वाद वाढायला नको. पण मनात राग चालूच असतो. मनातला राग शांत कसा करायचा? ते आपल्याला त्या क्षणी कळतच असं नाही. मग हे वादविवाद गप्प बसतो आपण, त्याला म्हणतात दमन. दमन म्हणजे काय? तर मनातल्या मनात राग गिळून टाकणं. पण त्याच्यामुळे काय होतं, तर आपल्या तब्येतीवर आपलं बीपी वाढतं. आपल्याला हीट वाढते शरीरामध्ये किंवा काय वाढतं अजून ॲसिडिटी होते. कारण आपल्याला मनामध्ये राग आलेला असतो, तो आपण दाबून टाकायचा प्रयत्न करत असतो. म्हणून हे सगळ्या आपल्याला रोग होतात. मग काही वेळेला काय होतं, आपण राग दाबून ठेवतो मनामध्ये, भावना दाबून ठेवतो. व्यक्त करता येत नाहीत. कधीतरी एखादा ठिणगी पडते आणि मग वमन म्हणजे बडा आपण इतकं बोलतो. तो राग व्यक्त करण्याचा एक आपल्याला मौका मिळाला, की सगळं मागचं काढून टाकतात आहे ना. किती वेळा बायका असं घरामध्ये करतात, की स्त्रीला काय करायला लागतं, खूप वेळा सगळे आपल्या भावभावना दाबून टाकावे लागतात. पाहुणे आले, हसून बोला. काहीतरी झालेलं असतं मनामध्ये, मनाविरुद्ध ते दाबून ठेवायचं आणि मग असं दाबून भावना खूप ठेवल्या. काही वेळेला काय होतं, की एक एक ठिणगी छोटीशी इनफ आहे आणि मग आपला राग सगळा ते व्यक्त करतात. मग त्याला काय म्हणायचं? वमन. वमन म्हणजे उलटी होणे. बाहेर टाकून द्यायचे सगळे आपले भावभावना. पण त्याच्यामुळे काय होतं, बाहेरची परिस्थिती चिघळते. कुणी असं जोरजोरात बोलायला लागलं ना, की सगळ्यांना असं वाटतं, की "अरे हा एरवी शांत असणारी व्यक्ती एवढी का भडकली आज? काय झालंय?" मग ते सुद्धा एकदम गप्प होतात. त्यांना काय बोलावं ते कळत नाही. म्हणजे आपण कधी-कधी वमन करतो. म्हणजे भडा बोलून टाकतो रागाने किंवा दुसऱ्यावर चिडतो. त्यावेळेला आपण वाट्टेल ते बोलायला लागतो. रागावरती आपला कंट्रोल राहत नाही. मग आपण वाटेल तसं बोलायला लागतो आणि मग सगळं शांत झाल्यावर काही वेळाने वाटतं, की "अरर! आपण हे उगाच बोललो. हे नसतं बोललो तर बरं झालं असतं. कशाला आपण असं बोललो यावेळेला?" असं वाटतं. पण ते मागून सुचून काही उपयोग नाही ना. ते त्यावेळेला सुचलं पाहिजे. जेव्हा आपण रागावलेलो असतो आणि बोलायला जातो, त्यावेळेला सुचलं पाहिजे, की काय बोलणं उचित आहे आणि काय बोलणं अनुचित आहे. काय बोललं तर ठीक आहे, काय बोललं तर याच्या एका मर्यादेच्या पलीकडे आपण नाही जाता कामा. हे आपल्याला राग राग आपल्यावर जेव्हा कंट्रोल करत असतो आपल्याला, त्यावेळेला आपल्याला हे सुचत नाही. म्हणून रागीट व्यक्तींच्या नादाला कोणी लागत नाही. पण ज्याला राग गिळता येतो, पण राग गिळायची सुद्धा एक लिमिट आहे. व्यक्त पण करता आलं पाहिजे आणि कंट्रोल पण करता आलं पाहिजे. ह्या दोन्हीला हे दोन्ही जे साधतं, तर त्याला म्हणायचं शमन. वमन, दमन, वमन आणि शमन. दमन म्हणजे आतल्या आत दाबून ठेवणे. वमन म्हणजे बडाबडा बोलणे, रागावणे, राग व्यक्त करणे आणि शमन म्हणजे शांत करणे. तर तो शांत कसा करायचा? तर आपल्या मनात मग मगाशी आपल्याला एका साधकाने सांगितलं, की एव्हरीथिंग इज ओके. पण हा मंत्र नुसता व्हिज्युअली म्हणून चालत नाही. म्हणजे वैखरीने नुसतं बोलून चालत नाही. तर ते आपल्याला पटावं लागतं. ते आपल्याला पूर्णपणे 100% पटलं, तर आपण एव्हरीथिंग इज ओके या स्टेटमध्ये जातो. जे आपण एएमसीमध्ये अनुभवतो. त्यावेळेला आपण हे जे काय करतो ते शमन होतं. शमन म्हणजे काय होतं, तर आपण बोलणं थांबवतो तिथे. हे बोलणं थांबल्याने काय होतं, तर आपण विचार करायला लागतो. आपल्या मनात मग आपण विचार करायला लागलो, की आपल्याला बुद्धीनी समजतं आपल्याला, की आपण काय बोललं पाहिजे, काय नाही बोललं पाहिजे, केव्हा शांत राहिलं पाहिजे, ते आपल्याला समजतं. तर मौनामुळे काय होतं, थोडा वेळ पॉज घेतला, की काय होतं, तर विचार करण्याची संधी मिळते आपल्याला.
विचार करण्याची संधी मिळाली की काय होतं, इट्स ओके, त्या दुसऱ्या माणसाचं पण आपण ऐकून घेतो. जसं गणपतीचे कान मोठे आहेत. का मोठे आहेत गणपतीचे कान? तर ऐकण्याची सुद्धा जास्ती क्षमता पाहिजे आपल्यामध्ये. ऐकून घेता आलं पाहिजे. तर हे ऐकून घेण्याची क्षमता असणं, दुसऱ्यांच्या बद्दलचा विचार मनात येणं, हा एक शमन करण्याचा प्रकार आहे. तर मनातले भाव-भावना आहेत, ते वमन आणि दमन म्हणजे दमन म्हणजे आपल्या स्वतःवर त्या तब्येतीवर परिणाम होतो. बीपी वाढतं, ॲसिडिटी वाढते, सायकॉलॉजिकली त्रास व्हायला लागतो. सायकियाट्रिक कडे जावं लागतं. हे सगळं दमननी होतं. वमननी काय होतं, तर परिस्थिती बिघडते. लोकं म्हणतात, "हा माणूस असाच आहे, भांडकुदळ आहे, रागीट आहे, ह्याच्या नादी न लागलेलं चांगलं." आपण अनेक नाती दुरावतो. हे वमन वमन म्हणजे सारखं सतत रागाने बोलणं. तर ते टाळणं. आणि शमन म्हणून गुरुजी सांगतात, की दर 2 महिन्यांनी काय करा तुम्ही? एएमसी करा. एएमसी केल्याने काय होतं? तर आपला जर मनातले भाव-भावना असतात, त्या शांत व्हायला मदत होते. म्हणजे समुद्राच्या तळात जशी शांतता असते, तशी शांतता आपल्याला स्वतःच्या अंतःकरणामध्ये अनुभवायला यायला लागते. तर त्याच्यासाठी आपल्याला मौनाचा उपयोग होतो. पण हे मौन साधायचं कसं? कारण माणसाची नैसर्गिक टेंडन्सी काय असते, तर बोलायचं. आपल्याला जे काय वाटतंय ते सांगायचं लोकांना. एकटं राहण्यामुळे असं वेड लागल्यासारखं वाटतं. आपलं कोणीतरी ऐकून घ्यावं असं वाटतं. मग हे नॅचरल टेंडन्सी आहे. ती कमी करून आपल्याला मौनात जाण्यासाठी मंत्रांचा उपयोग होतो. मंत्र ही अशी शक्ती आहे. मननात त्रायते इति मंत्रः. या मंत्रांमुळे काय होतं, तर आपलं मनाचं शमन व्हायला लागतं. मन ऑटोमॅटिकली शांत व्हायला लागतं. म्हणून अ, उ आणि म, ओम हा जो मंत्र आहे, त्याचं हे अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. अ, उ आणि म. तर म्हणजे अकार तो ब्रह्मा, उकार तो विष्णू, मकार महेश जाणीये जा. मकार महेश, ज्यावेळेला आपण दीर्घ उच्चार करतो त्याचा, त्यावेळेला आपोआप आपल्या भावनांचं निराकरण होतं. कारण मकार हा महेश, मग तो काय करतो? आपल्यातली निगेटिव्हिटी नष्ट करतो. अकार हा ब्रह्मा, तो काय करतो? आपली क्रिएटिव्हिटी वाढवतो. क्रिएटिव्हिटी केव्हा वाढते आपली? आपल्या क्रिएटिव्हिटीला केव्हा आपल्याला चान्स मिळतो? तर जेव्हा आपण मौनात असतो तेव्हा. आपण जेव्हा मौनात जातो, त्यावेळेला आपली क्रिएटिव्हिटी वाढते. आणि ती क्रिएटिव्हिटी बॅलन्स राहण्यासाठी उकारतो विष्णू. आणि निगेटिव्हिटी मनातली घालवण्यासाठी मकार महेश जाणीये जा. म्हणून तुकाराम महाराजांनी सांगून ठेवलंय, की ओंकाराचं काय महत्व आहे? आणि आपल्याला गुरुजींनी असं सांगितलंय, उ आणि म याच्यावरती जो चंद्रकोर आणि अनुस्वार आहे त्याच्यावरती, टिंब आहे, ते म्हणजे ह्या तिन्हींच्या पलीकडे जाणं. अकार, उकार आणि मकार. म्हणजे क्रिएशन, मेंटेनन्स आणि डिस्ट्रक्शन याच्याही पलीकडे जाणं, म्हणजे मौनात जाणं, म्हणजे शांत होणं, म्हणजेच मन निवल्यासारखं होणं, शांतता प्रस्थापित होणं. याला म्हणायचं मेडिटेटिव्ह स्टेट. तर ही ओंकारामुळे आपल्याला त्याची जाणीव होते. म्हणून ओंकाराचा मंत्र जप जर आपण केला, तर ऑटोमॅटिकली आपण ते परावाणीतनं येतं. ओम हे कुठनं येतं? परावाणीतनं त्याचा नाद निर्माण होतो. आणि सतत आपण पहिल्यांदा आपण ते जोरात म्हणायचं असतं. म्हणजे आपलंच जे बोलतो ते आपल्याला ऐकू येतं. त्याच्यानंतर आपण थोडंसं सावकाश म्हणायचं, आपलं आपल्यालाच ऐकू येईल असं म्हणायचं आणि सगळ्यात शेवटी मनातल्या मनात जप करायचा. म्हणजे मानसिक जप. पहिल्यांदा मोठ्यांदा जप करायचा, नंतर थोडं स्वतःला ऐकू येईल असा जप करायचा आणि सगळ्यात शेवटी मानसिक जप करायचा. पण मानसिक जप करताना आपला अवेअरनेस, आपली चेतना जागृत ठेवणं खूप महत्वाचं असतं. नाहीतर मग झोप लागून जाते. म्हणजे मौन जेव्हा आपल्याला कंपल्सरी केलंय कोणी, तर त्यावेळेला आपल्याला निगेटिव्हिटी येते, झोप येते. पण ज्यावेळेला आपण स्वतः मौनात जाणार असतो, त्यावेळेला आपली सजगता जागृत होते. आपण जास्ती सजग होतो. चेतनावस्था वाढते आणि मग अशा मौनाचा जेव्हा आपण प्रॅक्टिस करतो, त्यावेळेला ऑटोमॅटिकली आपण शांत होतो. आपला औरा बदलतो. लोकांना
आपल्याविषयी असं वाटतं की हा ही व्यक्ती किती शांत आहे, किती धीर गंभीर आहे आणि मग त्या लोकांना आपल्याशी बोलावंसं वाटायला लागतं. अनेक सिद्धी प्राप्त होतात. जो मनुष्य असा मौनामध्ये स्वतःमध्ये बॅलन्स स्टेटमध्ये राहतो, त्या व्यक्तीचा औरा आपोआप जास्ती क्लीन व्हायला लागतो, तेजस्वी बनायला लागतो. आणि म्हणून आपल्याला गुरुजी अशी सारखी प्रेरणा देत असतात, की तुम्ही दर 2 महिन्यांनी ॲडव्हान्स मेडिटेशन करा म्हणून. तर उच्चारण सजग होकर सुनो. अंत में सुनना रह जाए, अंत में सुनना भी विलीन हो जाए. हे आपलं ऐकणं सुद्धा विलीन होऊन जातं. तर शरीर हे एक यंत्र आहे. ते एक वाद्य आहे. शरीरामध्ये खूप पाणी आहे. तर जेवढं आपण आपल्यामध्ये रममाण होऊ त्या ओमच्या स्वरामध्ये किंवा कुठलाही मंत्र फॉर दॅट सेक कुठलाही मंत्र चॅन्टिंग जेव्हा आपण करत असतो, तेव्हा शरीरातल्या सगळ्या पेशी तन्मय होतात. एका सुरामध्ये येतात आणि मग एक कॉन्ग्रुएशन होतं मनामध्ये. एक कबीरांचं खूप छान वाक्य आहे. ते मी तुम्हाला सांगते. आणि मग आपण इथे थांबूया. एक खूप सुंदर वाक्य आहे माझ्या ते आता माझ्याकडे लक्षात असतं, पण ते मी तुम्हाला वाचूनच दाखवते. कारण ते खूप छान कबीरांचे दोहे खूप प्रसिद्ध आहेत आणि ते मनावरती खूप जास्ती सांगतात. आपलं मन कसं स्वच्छ करायचं याच्यासाठी ते खूप सारखं काही सांगत असतात. कबीर असं म्हणतात, मन मस्त हुआ तो क्या बोले. जेव्हा मन खूप आनंदात असतं, तेव्हा काय बोलायचं? मन मस्त हुआ तो क्यों बोले. आपण जेव्हा स्वतःच्या आनंदात रममाण असतो, तेव्हा काय बोलायचं? तो आनंद अनुभवत राहायचं. तर हा जो मन मस्त जेव्हा आपण मौनात असतो, जेव्हा आपण स्वतःच्या मध्ये मग्न असतो, त्यावेळेला आपण एवढ्या आनंदात असतो, की त्यावेळेला बाह्य जगताशी कम्युनिकेट करण्याची सुद्धा आपल्याला गरज वाटत नाही आणि आपण त्या शांततेत असतो. म्हणून कबीर असं सांगतात, "मन मस्त हुआ तो क्या बोले, मन मस्त हुआ तो क्यों बोले." तर मन जेव्हा स्वस्थ असतं, तेव्हा आपण शांततेत असतो, मौनात असतो आणि अस्वस्थ असतं मन, त्यावेळेला काय करावं कळत नाही. त्यावेळेला वाचाळता तर यासाठी आपण सगळ्यांनी ॲडव्हान्स मेडिटेशन कोर्सचा अनुभव घेतलेला आहे. तर आपल्याला मौनाचं महत्त्व तर माहितीच आहे. पण हे का मॅडम करायचं? परत एकदा सांगा ना. काय? काय परत हे एकदा सांगा? कबीरांचा दोहा परत मन कबीरांचा दोहा मस्त परत सांगा. हां, मन मस्त हुआ तो क्या बोले. मन मस्त हुआ तो क्यों बोले. क्या बोले और क्यों बोले असं. तर जेव्हा आपल्या अंतर्गत आपण आपल्या स्वतःच्या लहरींशी जोडले जातो, स्वतःच्या भावाशी जोडले जातो, त्यावेळेला विश्वशक्तीशी आपण ऑटोमॅटिकली जोडले जातो. आपण जेव्हा शांततेत असतो, त्यावेळेला विश्वाची शक्ती आपल्या या शक्ती आपल्या सप्तचक्रांमधून व्हायला लागते आणि आपण त्या शक्तीशी तादात्म्य पावतो. त्यामुळे मौनात राहण्याचीही अनेक फायदे आहेत. आधी मी सांगितले तसे मौनात राहण्याचे फायदे. अज्ञान झाकलं जातं, अहंकार मिटतो. हे जसे फायदे आहेत मौनाचे.
तसं आपण आपलं वमन आणि दमन नाही करायचं, तर आपण आपल्या भावनांचं शमन करायचं. तर बोलण्याने काय होतं ह्याच्याबद्दल एक मी तुम्हाला गोष्ट सांगते आणि मी इथे थांबते. एक गोष्ट आहे छोटीशी. जंगलचा राजा आपल्याला माहितीये कोण आहे? सिंह हा जंगलचा राजा आहे आणि त्याचा त्या जंगलामध्ये प्रधान असतो, तो कोल्हा असतो आणि ते जंगलामध्ये कोल्हा फिरत असतो. तर एक गाढव ओरडत असतं. तर ते गाढव असं छान हिरवंगार शेत असतं, ते शेतामध्ये ते चरत असतं आणि ते मोठमोठ्यांना ओरडायला लागतं आणि ते म्हणतं, की "वाह! किती छान पिवळं गवत आहे, किती छान पिवळं गवत आहे." असं ते ओरडायला लागतं. तर कोल्हा तिथनं फिरत असतो. तो म्हणतो, "काय मूर्ख आहे हे गाढव." तर हे जर आता हिरवंगार गवत आहे, तर तू म्हणतो पिवळं आहे? तर तो भांडायला लागतो त्याच्याशी. कोल्हा जातो आणि गाढवाला म्हणतो, "ए गाढवा तुला दिसत नाहीये का? हे हिरवं गवत आहे." तर गाढव अजूनच जोरात ओरडायला लागतं. "पिवळं गवत आहे, खूप छान दिसतंय. पिवळं गवत आहे, खूप छान दिसतंय." तर दोघंही ऐकत नाहीत. कोल्हा ओरडायला लागतो, "हिरवं गवत आहे." गाढव म्हणायला लागतं, "पिवळं गवत आहे." आणि दोघांचं भांडण काही संपत नाही. मग ते जातात राजाकडे. ते राजाला म्हणतात, की "आता तूच आमचा निवाडा कर. इतकं सुंदर हिरवं गवत पसरलंय. हे गाढव तिथे चरतंय आणि तरी ते ओरडतंय, की गवत पिवळं आहे. मी त्याला किती सांगायचा प्रयत्न करतोय, पण ते मूर्ख आहे. त्याला काही कळत नाही. ते माझं ऐकत नाही." तर आता राजाला ते म्हणतात, की "महाराज तुम्हीच निवाडा करा आता ह्याचा. आमचं भांडण काही संपत नाहीये." तर मग महाराज दोघांची बाजू ऐकून घेतात आणि कोल्ह्याला शिक्षा करतात. गाढव आनंदाने उड्या मारत निघून जातं. गाढव लांब गेल्यानंतर कोल्ह्याला वाईट वाटत असतं. कोल्हा म्हणतो, की "महाराज तुम्हालाही माहितीये गवत हिरवं आहे, माझी बाजू खरी आहे. मग तुम्ही मला शिक्षा केलीत." तर महाराज त्याला म्हणतात, "ते गाढव आहे हे तुला माहितीये. तू गाढवाच्या नादी लागलास ना आणि जो मूर्ख आहे त्याला समजून घालायला गेलास ना, म्हणून तुला शिक्षा केलेली आहे." समजलं? कोणाच्या तोंडाला लागायचं, कोणाबरोबर भांडायचं, हे तुला समजत नाही ना, म्हणून तुला शिक्षा आहे. तर आपल्याला समजलं पाहिजे, की कोणाशी बोलायचं आणि काय बोलायचं आणि केव्हा आपण मौनात राहायचं. है ना? जय गुरुदेव. कोणाला काही शेअरिंग जय करायचं गुरुदेव. असेल, काही ॲड करायचं असेल तरी सांगा प्लीज. जय गुरुदेव. खूप छान सांगितलं मॅडम तुम्ही. धन्यवाद. बोलू का ताई? हां, बोला ना. मला याच्यातून एक समजलं का आपली SSY मधून आपण जे काही शिकतो ते गाढवांबरोबर चर्चा न करता फक्त AMC आणि आपल्या सत्संगातच बोलायचं. छान. जय गुरुदेव. ज्याला समजतं त्याला सांगायचं. आणि ज्याला समजतं त्याला काय सांगायचं? मन मस्त हुआ तो क्या बोले, मन मस्त हुआ तो क्यों बोले. ज्याला समजतं त्याला काय सांगायचं आणि ज्याला समजत नाही त्याला काय सांगायचं. हे यामध्ये आपल्या म्हणजे सनातन धर्मामध्ये दक्षिणामूर्ती जे म्हणतात ते, की हां. गुरुजी स्वतःचं जे काही ज्ञान आहे मौन साधनेतूनच शिष्याला पास ऑन करतात. त्याला हं. दक्षिणामूर्ती साधना म्हणतात. ते बरोबर. फार महत्वाचा शब्द आहे. असं गुरुजींच्या बाबतीत घडलेलं आहे. गुरुजी आणि तात्या कर्वे म्हणून एक पेणला असतात. एक खूप मोठे साधक होते. तर ते गुरुजींना भेटायला आले. आपल्या गुरुजी ऋषी प्रभाकर यांना. तर खूप आम्ही तयारी केली होती, की पेणहून त्यांना आणलं होतं. ते 103 वर्षाचे असताना तात्या कर्वे गेले. अनंतात विलीन झाले. तर ते खूप मोठे साधक होते. त्यांचं संस्कृत खूप चांगलं होतं. ते वाईच्या पाठशाळेमध्ये शिकलेले होते. स्वतःची त्यांची खूप साधना होती. तर ते गुरुजींना भेटायला आले
आणि आम्हाला वाटलं की आता ते काय वार्तालाप, आम्ही अगदी असं आता ते काय बोलतील ते टेप रेकॉर्डर करून ठेवायचं, रेकॉर्ड करून ठेवायचं, अशा सगळे आम्ही तयारीमध्ये होतो. ते आले तात्या आणि गुरुजी आले, त्यांनी त्यांचं स्वागत केलं. पुढे येऊन त्यांना अभिवादन केलं दोघांनी एकमेकांना आणि मग त्यांना बसायला आसन दिलं आणि मग ते बसले. आणि आम्ही आता वाट बघत होतो, की काय काय त्यांचा वार्तालाप कसा घडतो, काय बोलतात. तर कोणीही काही बोललं नाही. 15 मिनिटं दोघंही एकमेकांकडे बघत होते. मधनंच हसत होते आणि 10-15 मिनिटांनी त्यांनी नमस्कार केला एकमेकांना आणि तात्या म्हणाले, की "जय गुरुदेव, मी निघतो आता." त्या दोघांचं काय बोलणं झालं, एकमेकांना काय त्यांनी अ, एकमेकांना काय कम्युनिकेट केलं, काही आम्हाला कळलं नाही. पण दोघंही खूप आनंदात होते. तर असं हे मौनातलं वार्तालाप होता त्यांचा. शमन तुमचा करणे आवाज म्हणजे थिंग इज ओके मध्ये राहणे. म्हणजे गुरुजींनी सर्वांच्या पलीकडे जायला सांगितलंय, तसं तुम्ही छान सुंदर उदाहरण देऊन सांगितलं. जय गुरुदेव. जय गुरुदेव. सचिनजींचा आवाज म्यूट आहेत ते. सचिनजी तुम्ही बोलताय पण ऐकू येत नाहीये. अनम्यूट करा, अनम्यूट. नाही, हां. मी मन मस्त हुआ तो क्या बोले, मन मस्त हुआ तो क्यों बोले, हेच आठवण मी विचार करत होतो. हो. एकदम एकदम छान. जय गुरुदेव. जय गुरुदेव. चला. कोणाला काही शेअरिंग करायचंय नाहीतर मग आपण प्रार्थना घेऊ. लक्ष्मणजी. ओके. ओके. जय गुरुदेव. खूप छान सत्संग झाला आजचा. मौनाचं महत्व आणि मौनाचे फायदे चांगल्या पद्धतीने समजले. आपण प्रार्थना करूया. आता आपण एएमसी करूया आणि ओ लवकर. ओके, ओके. सगळ्यांनी संकल्प करा. ओ आज का सत्संग बहुत अच्छा रहा और साइलेंस कैम्प में हमें भी याद करिए कभी भी। मैंने मेरा नंबर शेयर किया, कोई भी प्रोग्राम में मुझे याद करिए कभी भी। धन्यवाद। हो. धन्यवाद. थैंक यू। ओम ओम असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतं गमय। ओम शांती शांती शांती। हरि ओम। श्री गुरुभ्यो नमः। हरि ओम। ओम श्री विश्वेश्वराय नमः। ओम श्री विश्वेश्वराय नमः। ओम श्री विश्वेश्वराय नमः। ओम श्री ऋषि प्रभाकराय नमः। ओम श्री ऋषि प्रभाकराय नमः। ओम श्री ऋषि प्रभाकराय नमः। जय गुरुदेव। जय गुरुदेव.